हॅलो मित्रांनो, प्रोफेसर की कलम से या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एका महत्वपूर्ण विषयावर आपण बोलणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या मोठ्या मोठ्या विद्वान मंडळींनी जेव्हा शाळा कॉलेजेस काढले असतील त्यावेळेस त्यांच्यासमोर किती उदात्त हेतू असते. त्यांनी कोणत्याही प्रकारची शाळा, कोणत्याही प्रकारचं महाविद्यालय जेव्हा काढण्याचा विचार केला असेल तरी समाजात जागृती व्हावी, ज्ञान पसरावं, लोकांचं अज्ञान दूर व्हावं, लोक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे व्हावेत आणि अंधश्रद्धा याचं नायनाट व्हावा या उदात्त हेतूने शाळा काढल्या असते. पण या विद्वान मंडळींनी कधीही प्राध्यापक भरती करत असताना किंवा शिक्षक भरती करत असताना डोनेशन्स म्हणून प्राध्यापकांकडून किंवा शिक्षकांकडून खंडणी वसूल करता यावी म्हणून शाळा कधीच काढण्याचा विचार केला नसेल. पण वर्तमान परिस्थिती या विद्वान लोकांच्या विचारांच्या पलीकडे आणि विरुद्ध गेलेली आहे. आजच्या या परिस्थितीत शिक्षकांची अवस्था आणि प्राध्यापकांची व्यवस्था या सर्व चिंतनीय बाबी होऊन बसलेल्या आहेत. अशाच एका समस्येवर आज आपण प्रकाश टाकण्याचा विचार करणार आहे. हेड ऑफ द डिपार्टमेंट इन द कॉलेज, रूल्स अँड रियालिटी या शीर्षकाखाली आपण चर्चा करणार आहे. महाविद्यालयात विभाग प्रमुख निवडताना निकष काय आहेत आणि वास्तव काय आहे समाजातलं आणि शिक्षण विभागातल्या क्षेत्रातलं, या दोन्ही गोष्टी आपण जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करू. जे संदर्भ मी आजच्या चर्चेसाठी वापरणार आहे ते आहेत महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ऍक्ट 2016, UGC notification dated 18 July 2018, Government of Maharashtra Higher Technical Education Department Resolution number 2018 CR 56, 18 University 8 March 2019, Direction number 15 2021 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर, डायरेक्शन नंबर 38 2022 संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी, Resolution number 57 made by the Management Council of Shivaji University, Kolhapur. Grievance petition number 16, 2023. काही शब्द वगळलेले आहेत, नावं मी इथे प्रायव्हसी कोणाची डिस्क्लोज होऊ नये म्हणून. वर्सेस अदर्स 15/6/2000 पिटिशन आहे. दुसरं एक पिटिशन आहे ग्रीव्हन्स पिटिशन नंबर 3 2024, पुन्हा नाव गाळलेलं आहे. वर्सेस अदर्स 29/9/2024 अलीकडच्याच या पिटिशन्स आहेत. या सर्व पिटिशनच्या प्रकाशाखाली आज आपण ही चर्चा पुढे करणार आहे. अफिलिएटेड महाविद्यालय, ग्रँटेड महाविद्यालय आणि तिथे असलेले वेगवेगळे विभाग, या विभागांमध्ये विभाग प्रमुख निवडताना सिनियरिटीचा क्रम कसा असावा याबद्दल UGC नोटिफिकेशन 18 जुलै 2018 पेज नंबर 96 चा संदर्भ आपण वापरणार. 16.3 पारा काय म्हणतो? इंटरसे seniority between the direct recruited and teachers promoted under CAS career advancement scheme च्या अंतर्गत ज्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या होणार आहेत त्यांची सिनियरिटी ठरवताना कोणते निकष विचारात घ्यायचे तो एक महत्वपूर्ण भाग आहे. The interse seniority of a direct recruit shall be determined with reference to the date of joining and for the teachers promoted under the CAS with reference to the date of eligibility as indicated in the recommendations of the selection committee of the respective candidates. The rules and regulations of the respective central state government shall apply for all other matters of seniority. विभागांतर्गत सिनियरिटी ठरवताना दोन पद्धतींचा इथे UGCने उल्लेख केलाय. डायरेक्ट रिक्रूटचा अर्थ जर प्रोफेसर म्हणून ऍड आली असेल वर्तमानपत्रात आणि तुमची नियुक्तीच प्रोफेसर म्हणून झाली असेल तर सिनियरिटी डिसाइड करताना डेट ऑफ जॉईनिंगचा विचार केला जाईल. पण कॅस अंतर्गत, करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत जर शिक्षकांचं प्रमोशन होत असतील तर मग रेफरन्स टू द डेट ऑफ एलिजिबिलिटी, ज्या तारखेला आपण एलिजिबल झाले असाल त्या एलिजिबिलिटीची तारीख विचारात घेतली जाईल. हा सरळ निर्देश UGC नोटिफिकेशन 18 जुलै 2018 दिलेला आहे. तत्सम सेम महाराष्ट्र सरकारने ओढलेली आहे. 8 मार्च 2019 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं
जे नोटिफिकेशन आलं पेज नंबर 50 काय म्हणतो, तिथे पण हे शब्द त्यांनी वापरले, इंटरसे सिनियरिटी बिटवीन द डायरेक्ट रिक्रुटेड अँड टीचर्स प्रमोटेड अंडर कॅस. शब्द जसेच्या तसेच त्यांनी आपल्या डायरेक्शन मध्ये वापरलेले आणि त्याला नोटिफाय केलेलं आहे. The interse seniority of a direct recruit shall be determined with reference to the date of joining and for the teachers promoted under the CAS with reference to the date of eligibility. म्हणजे UGC जे म्हणते तेच महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. आता इथे एक शब्द वारंवार उल्लेखित होतोय. Interse seniority refers to the ranking of individuals within the same group or cadre based on their relative positions and length of service. Interse सिनियरिटीचा अर्थ विभागांतर्गत सिनियरिटी ठरवत असताना ज्या कोणत्या व्यक्ती त्या आस्थापनेत कार्यरत असतील, सेम ग्रुप असेल आणि कॅडर सारखंच असेल, तर मग त्यांची पोझिशन डिसाइड करताना इंटरसे सिनियरिटीचा विचार केला जातो. इट इज एसेन्शियली डिटरमाइन्ड सो इज सिनियर. हे कशासाठी की सिनियर कोण आहे ठरवण्यासाठी, टू होम व्हेन कम्पेअरिंग पीपल हु आर इन द सेम कॅटेगरी सच ॲज विदिन द सेम डिपार्टमेंट ऑर रँक. एकाच कॅटेगरीत असलेले सर्व असिस्टंट प्राध्यापक असतील किंवा सर्व असोसिएट असतील किंवा डिपार्टमेंटला असलेले सर्वच प्रोफेसर्स असतील, तर मग सिनियरिटी ठरवताना कोणते नॉर्म्स वापरायचे याला म्हणतात इंटरसे सिनियरिटी. ज्यांना महाविद्यालयीन शिक्षण प्रणाली माहित आहे, हायरार्की माहित आहे, त्या प्राध्यापकांना मी वेगळं काही सांगायची काही गरज नाही. पण जे लोक पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असतील किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील किंवा नवीन रिक्रूट झालेले असिस्टंट प्रोफेसर्स असतील किंवा जे टू बी प्रोफेसर्स असतील, त्यांना ही हायरार्की समजून घेणं आवश्यक आहे. महाविद्यालयात काम करत असताना सिनियर कोण याच्यासाठी ही हायरार्की लक्षात ठेवायची. प्रिन्सिपल इन प्रोफेसर ग्रेड हा सिनियर समजला जातो. म्हणजे प्रिन्सिपल होण्यासाठी असोसिएट प्रोफेसर असणं आवश्यक आहे, पण तिथल्या ते जर प्रोफेसर ग्रेडचा माणूस प्रिन्सिपल होत असेल तर तो सिनियर मानला जाईल, आणि प्रिन्सिपल जर असोसिएट प्रोफेसर ग्रेड मध्ये असेल तर तो प्रोफेसर ग्रेड मध्ये प्रिन्सिपल झालेल्या माणसापेक्षा ज्युनियर समजला जाईल. प्रोफेसरचा अकॅडमिक लेवल 14 आहे. आता एक प्रश्न असा पण इथे चर्चेला येईल की असोसिएट प्रोफेसर ग्रेड मध्ये प्रिन्सिपल झालेला व्यक्ती आणि प्रोफेसर असलेला व्यक्ती या दोनपैकी सिनियर कोण? प्राचार्य जरी पदाने सिनियर असतील तरी प्रोफेसर हा सिनियर समजला जातो, पण कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी असोसिएट प्रोफेसर जरी असेल आणि प्राचार्य असेल तरी त्यांना सिनियर समजलं जातं कार्यालयीन कामाच्या संदर्भात. असोसिएट प्रोफेसर हा त्या खालोखाली येईल, प्रोफेसरच्या खाली, ज्याचा अकॅडमिक लेवल 13A समजला जाईल. असिस्टंट प्रोफेसर सिलेक्शन ग्रेड अकॅडमिक लेवल 12 त्याच्या खाली येईल. असिस्टंट प्रोफेसर सिनियर स्केल अकॅडमिक लेवल 11 पहिलंच प्लेसमेंट, आणि असिस्टंट प्रोफेसर अकॅडमिक लेवल 10 हा आपल्या नियुक्तीच्या वेळेचा असलेला हा लेवल असेल. तर लेवल 10, 11, 12, 13A, 14 अँड प्रोफेसर, सिनियर प्रोफेसर अशी एक तरतूद सुद्धा आहे, पण ती फक्त विद्यापीठांच्या विभागासाठी अप्लिकेबल असल्यामुळे अफिलिएटेड महाविद्यालय, संलग्नित जे महाविद्यालय आहेत त्यांच्या संदर्भात आपण त्याची चर्चा करणार नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचं डायरेक्शन नंबर 38/2022, 10 ऑगस्ट 2022 हे नोटिफिकेशन आहे, डायरेक्शन आहे, नोटिफिकेशन नाही. या संदर्भाचा आपण विशेषतः विचार करतोय कारण ज्या व्हाईस चान्सलर साहेबांनी ही डायरेक्शन त्यावेळेस काढली त्यांचे शेकडो धन्यवाद मानावं लागेल, कारण एवढी स्पष्टता जवळपास कोणत्याही डायरेक्शन्स मध्ये देण्यात आलेली नाही जेवढी अमरावती विद्यापीठाच्या या गॅझेटमध्ये पब्लिश करण्यात आली. म्हणून सिनियरिटीचे संदर्भ, सिनियरिटीचे कन्फ्युजन आणि विभाग प्रमुख कोणाला निवडायचं हे ठरवत असताना या डायरेक्शनचा 100% वापर करणं अगदी सोयीचं आणि सोपं जाईल, जे कायद्याला धरू नये. For teaching department of affiliated college, recognized institution, seniority of the teachers in the respective cadre in which teaching department of the affiliated college institution shall be as follows. मग हे सर्व नियुक्ती सिनियरिटीच्या संदर्भात निकष काय काय असतील तो एक संदर्भ या डायरेक्शन मध्ये आता लक्षात घ्या.
प्रोफेसर शाल बी सिनियर टू द असोसिएट प्रोफेसर. एक साधी बेसिक गोष्ट या डायरेक्शननी क्लिअर कट सांगितलेली. अर्थात महाराष्ट्र शासनाने जे 19 मार्च 19 वाला जे जी आर काढले त्या संदर्भात आणि 18 जुलै 2018चं जे आहे युजीसी नोटिफिकेशन, त्याच्याच आधारे हे सर्व कॉन्क्लुजन्स काढण्यात आलेले आहेत. प्रोफेसर शाल बी सिनियर टू द असोसिएट प्रोफेसर. असोसिएट प्रोफेसरच्या तुलनेत प्रोफेसर हा सिनियर राहीलच, हे वेगळं सांगायची काही गरज नाही. असोसिएट प्रोफेसर शाल बी सिनियर टू द असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पेक्षा असोसिएट प्रोफेसर सिनियर असेल हे पण सांगायची काही गरज नाही. प्रिन्सिपल इन प्रोफेसर ग्रेड शाल बी सिनियर टू द प्रिन्सिपल इन असोसिएट प्रोफेसर ग्रेड. आता सिनियरिटीचा प्राचार्यांच्या बाबतीत जर विचार केला तर ही गोष्ट सुद्धा या डायरेक्शनने स्पष्ट करून दिलेली की प्रोफेसर ग्रेड मध्ये प्राचार्य झालेले व्यक्ती हे सिनियर समजले जातील तुलनेत जे असोसिएट प्रोफेसरच्या ग्रेडमध्ये प्राचार्य झाले आहेत त्यांच्या. प्रिन्सिपल इन असोसिएट प्रोफेसर ग्रेड शाल बी सिनियर टू द असोसिएट प्रोफेसर. असोसिएट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर प्रिन्सिपल यांच्यात सिनियर कोण, तर प्रिन्सिपल जे झाले आहेत असोसिएट प्रोफेसर ग्रेडमध्ये ते असोसिएट प्रोफेसरच्या तुलनेत सिनियर समजले जातील. प्रोफेसर शाल बी सिनियर टू द प्रिन्सिपल ऑफ असोसिएट प्रोफेसर ग्रेड. ही एक महत्वाची ओळ आहे. प्रोफेसर जे आहेत शाल बी सिनियर टू द प्रिन्सिपल इन असोसिएट प्रोफेसर ग्रेड. असोसिएट प्रोफेसर ग्रेड मध्ये जे प्राचार्य आहेत त्यांच्यापेक्षा महाविद्यालयात असलेला प्रोफेसर हा सिनियर समजला जाईल. पण त्याच्यात एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट इन ऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स, प्रशासकीय सर्व कामात द प्रिन्सिपल or the director of the college institution shall be considered senior over all teachers in the college and the institution. सर्व शिक्षक ऍट ए टाइम प्राचार्य होऊ शकत नाही, म्हणून आचार्यांमध्ये जो प्रमुख आचार्य आहे प्राचार्य, ते प्राचार्य प्रशासकीय बाबींच्या बाबतीत सिनियर समजले जातील. हा खुलासा इथे विद्यापीठाने केलेला आहे. म्हणून आता इथे सिनियरिटीचं काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही. The college institution should maintain the seniority list of teachers having regard to the provisions by para 21.0c of the GR dated 8 March 2019 mentioned in para 3b above. यांनी संदर्भ पण दिलाय की प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात आस्थापनेवर असलेले जे कोणते शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, त्यांची सिनियरिटी लिस्ट बनवावी. ती नुसती बनवून ठेवू नये, ती पब्लिक डोमेन मध्ये आपल्या वेबसाईटवर टाकावी आणि जर कोणाचे ऑब्जेक्शन्स असतील तर ते ऑब्जेक्शन सुद्धा इन्व्हाइट केले गेले पाहिजेत. इन केस ऑफ इक्वल लेंथ ऑफ सर्व्हिस सिनियरिटी ऑफ द टीचर्स. आता प्रोफेसर हा सिनियर असेल, त्याच्या खाली असोसिएट प्रोफेसर असेल, त्याच्या खाली असिस्टंट प्रोफेसर असेल, हे क्लिअर कट हायरार्की ठरवून दिलेली आहे. पण हे ठरवत असताना समजा लेंथ ऑफ सर्व्हिस सारखीच असेल तर मग सिनियर कसं ठरवायचं त्याचेही खुलासे या डायरेक्शनने केलेले. विदिन द डिपार्टमेंट ऑफ द कॉलेज इन्स्टिट्यूट इट शॅल बी कन्सिडर्ड ऑन द बेसिस अँड इन ऑर्डर ऑफ. समजा एखाद्या महाविद्यालयात लेंथ ऑफ सर्व्हिस सारखीच असेल, तिन्ही प्राध्यापकांची सर्व्हिस 12 वर्ष झालेली असेल किंवा 10 वर्ष झालेली असेल, तर मग सिनियर कुणाला म्हणायचं. याच्यात पहिला क्रायटेरिया त्यांनी सांगितलंय, टीचर हॅव्हिंग प्रायर डेट ऑफ जॉईनिंग इन द कॅडर शॅल बी सिनियर. सर्व असिस्टंट प्रोफेसर असतील किंवा सर्व तिघही चौघही जण असोसिएट प्रोफेसर असतील तर यांच्यापैकी सिनियर ठरवताना ज्याची डेट ऑफ जॉईनिंग आधीची असेल तर या 3 पैकी आधीची डेट ऑफ जॉईनिंग असलेला व्यक्ती सिनियर समजला जाईल. दुसरा नॉर्म्स काय म्हणतो, इफ द डेट ऑफ जॉईनिंग इज सेम टीचर हॅव्हिंग प्रायर डेट ऑफ बर्थ शाल बी सिनियर. समजा 3 प्राध्यापक किंवा 5 प्राध्यापक डिपार्टमेंटला आहेत, 5ही लोकांची जॉईनिंग डेट पण सारखीच आहे, तर अशा वेळेस मग त्या 5ही प्राध्यापकांपैकी ज्यांची जन्मतारीख आधीची आहे त्या व्यक्तीला सिनियर समजलं जाईल. पण ही बाब समजताना जन्मतारखेमुळे सिनियर आहे म्हणून कोणताही माणूस विभागात सिनियर होत नाही याचा वारंवार उल्लेख मी करतोय. कारण प्रोफेसर हा सिनियर असतो, त्याच्या खाली असोसिएट प्रोफेसर असतो, त्याच्या खाली असिस्टंट प्रोफेसर असतात. जन्माच्या तारखेनुसार वयोवृद्ध आहे
म्हणून कोणताही माणूस विभागात सिनियर ठरत नाही. माझ्या विभागातला चपराशी माझ्यापेक्षा सिनियर आहे वयानी, म्हणून तो काही माझा पदाच्या बाबतीत सिनियर ठरत नाही. ही साधी बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. इन केस ऑफ सेम डेट ऑफ बर्थ, मग समजा डेट ऑफ जॉईनिंग सारखी असेल तरी उलगडा करता येईल. डेट ऑफ जॉईनिंग सारख्या असतील तर अशा प्रकारचे क्लॅरिफिकेशन वापरता येईल. पण इन केस ऑफ सेम डेट ऑफ बर्थ, समजा 3 लोक आहेत, तिघांच्या डेट ऑफ बर्थही सारख्याच असतील, तर हायर एपीआय स्कोर एज सर्टिफाईड बाय आयक्यूएसी शाल बी कन्सिडर्ड. मग अशा वेळेस आयक्यूएसीचा रोल महत्वाचा होऊन जातो. डेट ऑफ बर्थ सारखी आहे, डेट ऑफ जॉईनिंग पण सारखी आहे, तर मग कॅस अंतर्गत प्रमोशन करताना तुम्ही जे कॅटेगरी 2 कॅटेगरी 3 मध्ये जे काही एपीआय स्कोर तुम्ही अचीव्ह केले असाल, तिथे ज्यांचा एपीआय स्कोर जास्त असेल तो व्यक्ती सिनियर समजला जाईल. पुन्हा एक गोष्ट सांगतोय, हे सर्व निकष केव्हा लावले जातात? जेव्हा एकाच कॅडरमध्ये, एकाच स्टँडर्डमध्ये, एकाच लेवलचे प्राध्यापक असतील तेव्हा. नाहीतर एक गोष्ट क्लिअर कट लक्षात ठेवायची की प्रोफेसर हा सिनियर असतो, असोसिएट प्रोफेसर त्याच्या खाली असतात आणि असिस्टंट प्रोफेसर त्याच्या खाली असतात. इन केस ऑफ आयडेंटिकल एपीआय, आता इथे पुन्हा एक गोष्टीचा त्यांनी सुंदर खुलासा केलेला आहे. डेट ऑफ बर्थ पण सारखी आहे, डेट ऑफ जॉईनिंग पण सारखी आहे, एपीआय स्कोर पण जर सारखाच असेल तर द हायर मार्क्स ऑब्टेन बाय द टीचर इन द इंटरव्ह्यू ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॅडर शाल बी कन्सिडर्ड. मग एखाद्या प्राध्यापकाने इंटरव्ह्यू देत असताना जी स्कोर शीट असते, त्या स्कोर शीट मध्ये जाऊन ज्या प्राध्यापकाला इंटरव्ह्यूच्या वेळी जास्त गुणांकन झालेले असेल त्या प्राध्यापकाला सिनियर समजलं जावं, इतक्या क्लिअर कट सूचना दिलेल्या आहेत. इन केस ऑफ सिमिलॅरिटी ऑफ द मार्क्स, पण समजा इंटरव्ह्यू डेट ऑफ जॉईनिंग पण सारखी आहे, डेट ऑफ बर्थ पण सारखी आहे आणि एपीआयचा स्कोर पण सारखाच असेल, तर मग बॉल टाकलेला आहे व्हीसीच्या कोर्टात. व्हाईस चान्सलर इन द रिस्पेक्ट ऑफ द टीचर्स इन द युनिव्हर्सिटी, टीचिंग डिपार्टमेंट्स and the management of the college in respect of the affiliated college, as the case may be. मग अशा संदर्भात विद्यापीठाचे जे व्हाईस चान्सलर असतील ते युनिव्हर्सिटी प्राध्यापकांच्या संदर्भात निर्णय घेतील आणि अफिलिएटेड कॉलेजच्या संदर्भात जी मॅनेजमेंट असेल नियुक्त अधिकारी, ते मॅनेजमेंटला हा पॉवर देण्यात आलाय की त्यांनी मग अशा परिस्थितीत सिनियर ठरवावा. While determining the seniority of the teachers, only teachers appointed on any substantive post of the teacher shall be considered. मी जेव्हा विभागांतर्गत सिनियरिटी, विभाग प्रमुख कोणी व्हावं किंवा कोणाला कायद्याने करता येईल या गोष्टींची जेव्हा चर्चा करतोय, तेव्हा या डायरेक्शननी एक गोष्ट अजून स्पष्ट सांगितली आहे की ही सर्व चर्चा त्याच शिक्षकांच्या संदर्भात लागू आहे, they who are appointed on substantive post, जे परमनंट पोस्टवर, फुल टाइम पोस्टवर, ग्रँटेड कॉलेजेस किंवा नो ग्रँट कॉलेजेस मध्ये अपॉइंटेड आहेत, पण नेचर परमनंट आहे पोस्टचा, त्याच शिक्षकांना हे सर्व निकष लागू होतील. द रिस्पेक्टिव्ह हायर पोझिशन हेल्ड बाय द टीचर ॲज इन चार्ज, ॲडिशनल चार्ज, टेम्पररी पोझिशन्स असाइन्ड शॅल नॉट बी टेकन इनटू कन्सिडरेशन टू डिटरमाइन द सिनियरिटी. हा एक महत्वाचा खुलासा स्वतः या डायरेक्शनने केलाय. सिनियरिटी ठरवताना विभागात किंवा कॉलेजमध्ये एखाद्या व्यक्तीला खूप साऱ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, त्याला आयक्यूएससीचं कोऑर्डिनेटर केलं असेल, त्याला अजून वेगवेगळी पदं दिली असतील, त्याला डीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वगैरे म्हणून घोषित केलं असेल, पण हे सर्व पदं दिलं, हे सर्व कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या, त्याचं वजन खूप जास्त आहे, म्हणून तो माणूस कायद्याने काही सिनियर होत नाही. असोसिएट प्रोफेसर हा खालीच असेल प्रोफेसरच्या तुलनेत आणि असिस्टंट प्रोफेसर या दोघांच्याही खाली असेल, हे आधीच कायद्याने अधोरेखित केलेली आहे. म्हणून महाविद्यालयात काम करत असताना एखादा माणूस खूप जवळचा आहे मॅनेजमेंटच्या किंवा प्राचार्यांच्या खास मर्जीतला आहे, तो सर्वच कामं करतो, म्हणून तो काही कायद्याने सिनियर होत नाही. The teacher disqualified under any of the rules of the university that makes him or her disqualified to be the part of the university authority shall not be considered for the purpose under this direction. एखाद्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई झाली असेल, कायद्याअंतर्गत काही शिक्षा झाली असेल, तर असे व्यक्ती या सिनियरिटीच्या रेस मध्ये नसतात, त्यांना यात कन्सिडर केले जाऊ शकत नाही.
All the relevant information for determining the seniority shall be taken from the service book of the teachers. मग हे सिनियरिटी ठरवत असताना हिअरसेवर विश्वास ठेवायचा नाही. कोणीतरी सांगितलं, काहीतरी चुकीची माहिती पाठवली म्हणून विश्वास नाही, तर प्राध्यापकांच्या ज्या सर्व्हिस बुक्स आहेत त्या सर्व्हिस बुकातल्या नोंदी विचारात घेणे आणि त्यावरून मग सिनियरिटी डिसाईड करणे कायद्याला अपेक्षित आहे. If any punishment or disqualification occurred to the head of the department subsequently, he or she shall be deemed to be removed from the date of such notification, and next senior teacher shall be nominated by the vice chancellor or management of the college as the case may be. समजा एखादा प्राध्यापक अपात्र घोषित झाला असेल किंवा चुकीची माहिती देऊन त्याला विभाग प्रमुख करण्यात आले असेल आणि ही बाब जर व्यवस्थापनाच्या लक्षात आली असेल तर अशा व्यक्तीला तात्काळ त्या पदावरून हटवण्यात येईल आणि जो नेक्स्ट सिनियर टीचर असेल त्याला या पदावर नॉमिनेट करण्यात येईल. नो टीचर शॅल बी नॉमिनेटेड अंडर दिस डायरेक्शन ॲज द हेड ऑफ द डिपार्टमेंट फॉर मोर दॅन वन डिपार्टमेंट. ही डायरेक्शन आली आहे, पण एका व्यक्तीची एका विभाग प्रमुख पदी नियुक्ती करावी याच्यासाठी आहे. एकाच व्यक्तीला 2-2, 3-3 डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख करता येत नाही. तरी पण however, in exceptional case, the vice chancellor or the management of the college may assign additional charge of the department to any teacher. पण जर व्यवस्थापनाला, मॅनेजमेंटला किंवा व्हीसी साहेबांना असं वाटलं तर ते ऍडिशनल जबाबदारी, ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या प्राध्यापकाला देऊ शकतात. However, this additional charge shall not accord any further nomination on any other university authority. पण यामुळे ऍडिशनल चार्ज मिळाला म्हणून त्या भरोशावर ते वेगवेगळ्या नियुक्तीस पात्र ठरतात असं होत नाही. In case of any dispute or interpretation of the clause to determine the seniority, the same shall be referred to the vice chancellor, whose decision shall be final and conclusive. मग अशा प्रकारचा प्रश्न समजा आपल्या महाविद्यालयात निर्माण झाला असेल की सिनियर विभाग प्रमुख कोणाला समजायचं, तर या संदर्भात आपल्याला महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचं व्यवस्थापन आणि त्याही उपर मग व्हाईस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी यांच्याकडे आपल्याला दाद मागता येईल. विद्यापीठाच्या व्हीसीनी दिलेला निर्णय हा शॅल बी फायनल, हा शेवटचा आणि कॉन्क्लुजिव्ह असेल. पण ही सर्व बाब हाताळत असताना याचे रिपरकशन्स किंवा रिझल्ट काय होतील. रिपरकशन्स आणि रिझल्ट दोन शब्द मी वापरतोय. रिझल्ट म्हणजे परिणाम. आता कायदा बाजूनी आहे, सर्व गोष्टी बरोबर आहेत, पण रिपरकशन्स म्हणजे दुष्परिणाम याचे काय काय होऊ शकतात, कारण याचे चांगलेच परिणाम होतील असंही नाही. देशात सध्या अमृतकाल सुरू असल्यामुळे खूप चांगले परिणाम कायदा आपल्या सोबत राहीलच आणि आपल्याला मदत होईलच असं अपेक्षित धरता येत नाही. यू विल गेट जस्टिस ॲज पर नॉर्म्स. एक परिणाम होईल, कदाचित एखादा न्यायप्रिय व्यवस्थापक असेल किंवा प्राचार्य असेल किंवा विद्यापीठ कायद्यानुसारच निर्णय घेईल तर तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता आहे. आणि अशा बऱ्याचशा पिटिशन्स मध्ये ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीने विद्यापीठाच्या न्याय दिलेला आहे. पण हा न्याय मागण्यासाठी तुम्हाला महाविद्यालयाला सूचित करावं लागेल, व्यवस्थापनाला सूचित करावं लागेल. तुम्हाला कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी वाट पाहावी लागेल. या 3 महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान जर महाविद्यालयाने किंवा व्यवस्थापनाने आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही किंवा आपल्या विरुद्ध न्याय निवाडा दिला तर मग तुम्हाला ग्रीव्हन्स मध्ये जाता येईल. पण ग्रीव्हन्स मध्ये जात असताना मग तुम्हाला प्राचार्यांना पण पार्टी करावी लागेल आणि नाईलाजाने मॅनेजमेंट पण पार्टी होत असते. मग मॅनेजमेंटच्या विरोधात जाऊन आपल्याला केस लढायची की नाही याचा निर्णय प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली घ्यायचा आहे. यू विल बी इमिजिएट ट्रान्सफर्ड. मग याच्यावर दुसरा उपाय कसं? एखाद्या पात्र माणसाला जर विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करायचीच नाहीये जरी कायदा असेल तरी, तर मग एक सोपा उपाय असतो त्याची इमिजिएट ट्रान्सफर करणे. त्याची ट्रान्सफर झाली म्हणजे आस्थापना बदलते आणि मग सिनियरिटीचा मुद्दा अशा प्रकारे निकालात काढला जाऊ शकतो. पण हे मॅलिफाईड इंटेन्शन झालं, हे काही इट इज बॅड इन लॉ, हे कायद्याच्या दृष्टीने काही चांगलं संकेत नसतं. याचा अजून एक परिणाम होईल की आपण अशा प्रकारची याचिका केल्याबरोबर आपल्या मागे एंडलेस सिरीज ऑफ टॉर्चर शॅल बिगेन. मानसिक त्रास किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास, ट्रान्सफर त्याच्यातलाच एक प्रकार, हा सर्व त्रास आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत कदाचित सुरू राहील. कदाचित याच्यासाठी म्हणतोय, कदाचित नाही पण होणार, पण
होण्याची शक्यता जास्त आहे. यू मे फेस अनटचेबिलिटी. अस्पृश्यता कायद्याने संपवली देशात, पण ती महाविद्यालयात संपलीच असं काही समजण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची अस्पृश्यता अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, कॅटेगरीच्या आधारावर पाळली जाते. म्हणून होऊ शकते की तुम्हाला व्यवस्थेमध्ये, कार्यालयात, महाविद्यालयात अस्पृश्य समजलं जाईल, व्यवहार बंद होतील, लोक बोलणं बंद करतील, वेगवेगळ्या कमिट्यांमधून तुमची हकालपट्टी केली जाईल, तुमचा अपमान केला जाईल, तुम्हाला कोणत्याच कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जाणार नाही, स्टेजवर, मंचावर कधी तुम्हाला चढू दिलं जाणार नाही, कधी तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही, तुम्ही कितीही पात्र असाल तरी. म्हणून भूमिका घेत असताना या सर्व परिणामांची आपल्याला चर्चा करणे आवश्यक आहे आणि याच्या परिणामांचा विचार पण करावा लागेल. मग याच्यावर उपाय आहे का काही? हो, सुमोटो विद्यापीठाने घ्यायला पाहिजे अशा संदर्भात. स्वतःहून जर संज्ञान घेतलं अशा प्रकारच्या प्रकरणाचं, तर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना एन्क्वायरी करून सिनियरिटी लिस्ट इमिजिएट वेबसाईटवर पब्लिश करायला लावायला पाहिजे. ती पब्लिश केल्यावर त्याची खातरजमा करायला पाहिजे की ती बरोबर आहे किंवा नाही. आणि सिनियरिटी लिस्ट जी विद्यापीठाला पुरवण्यात आलेली आहे त्याच्यावर महाविद्यालयाच्या स्तरावर ऑब्जेक्शन्स मागवण्यात आले होते का, सर्व प्राध्यापकांनी नो ऑब्जेक्शन्स दिले आहेत का, ही पण पडताळणी केली पाहिजे. आणि मग चुकीची माहिती समजा विद्यापीठाला दिली असेल, कारण आतापर्यंत बोर्ड ऑफ स्टडीजवर जे मेंबर्स असतील ते खरंच विभाग प्रमुख होते की नाही त्या महाविद्यालयात, की चुकीची माहिती विद्यापीठाला देऊन विद्यापीठाची दिशाभूल किंवा व्यवस्थापनाची दिशाभूल करण्यात आली आहे, याही गोष्टीची चौकशी करण्यात यावी. बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये पोहोचण्यासाठी किंवा निवडणुका लढवण्यासाठी अशा प्रकारची सिनियरिटी लिस्ट सादर करावी लागते. पण अशाही प्रकारच्या सिनियरिटी लिस्टमध्ये व्यवस्थित माहिती प्राचार्याने दिलेच असेल याची शाश्वती देता येत नाही. बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दबावतंत्र वापरले जातात आणि जे माणसं सत्तेच्या जवळ असतात त्यांना विभाग प्रमुख घोषित करून त्यांचेच नावं समोर पाठवले जातात. शालार्थ प्रकरणात जे काही घोटाळे सुरू आहेत तशाच प्रकारचे घोटाळे याही संदर्भात वेगवेगळ्या महाविद्यालयात सुरू असू शकतात. याच्यात प्राचार्यांनी अशा प्रकारचा सुमोटो घ्यायला पाहिजे की आपण ज्या महाविद्यालयात काम करतो तिथले जे विभाग प्रमुख आपण नियुक्त केलेले आहेत ते खरंच सिनियरिटी नुसार विभाग प्रमुख ठरतात का, की फक्त आपल्या मर्जीतले आहेत म्हणून आपण त्यांना प्राचार्य असल्यामुळे विभाग प्रमुख केले, याचं सुमोटो स्वतः खुद्द प्राचार्यांनी घेतलं पाहिजे. जर प्राचार्यांनी या बाबी मॅनेजमेंट पासून लपवल्या असतील तर तो सुद्धा अपराध आहे. कधी कधी मॅनेजमेंट अशा छोट्या छोट्या बाबींमध्ये, तिथे जर मोठी मॅनेजमेंट असेल, मोठे कॉलेजेस असतील तर अशा छोट्या बाबींकडे कदाचित दुर्लक्ष होऊ शकते. पण मॅनेजमेंटच्या बाबतीत जर ही गोष्ट लपवण्यात आली असेल मॅनेजमेंट कडून, तर याची कल्पना मॅनेजमेंटने आपल्या स्तरावर माहिती मागवावी. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवावे, जे विभाग प्रमुख आहेत ते सिनियर आहेत का आणि ते सिनियर आहेत किंवा नाही हे कोणत्या आधारे ठरवण्यात आलं याची पण चौकशी करावी. ही एक महत्वाची चर्चा होती. याचे संदर्भ कायदेशीर वापरण्यात आलेले आहेत आणि आपल्या महाविद्यालयात, आपल्या परिसरात, वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे शेकडो इश्यू असू शकतात ज्याच्यावर आपण बोलण्याचं धाडस करत नाही, आपण टाळतो. पण अशा प्रकारच्या प्रश्नांवर प्राध्यापकांनी चर्चा केली पाहिजे. मान्य आहे आजच्या परिस्थितीत सर्वात शोषित आणि गुलामीत वावरणारा जर पृथ्वीवरचा एकमात्र कोणी जीव असेल तर तो शिक्षक किंवा प्राध्यापक असेल, ज्याला बोलण्याचा व्हॉइस नाहीये, जो बोलू शकत नाही. आपली नोकरी वाचवण्यासाठी, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, दर महिन्याला EMI देण्यासाठी, मुलांचं शिक्षण कंटिन्यू करण्यासाठी आणि विकत घेतलेली नोकरी टिकवण्यासाठी तो काहीही करायला तयार होईल. मजबुरीने तो वाटेल तो आदेश पाळायला तयार होईल. तरी पण अन्याय हा अन्याय असतो. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले आहेत. शिक्षण आणि बऱ्याचशा गोष्टी इतक्या पुढे आलेल्या आहेत. लोक चंद्रावर गेले आहेत, सूर्यावर जाण्याच्या, मंगळावर जाण्याच्या तयारीत आहेत. आपण अजूनही अशाच प्रकारच्या बेकायदेशीर प्रथेचे वाहक तर नाही आहोत. अशा गंभीर बाबीवर चर्चा व्हावी म्हणून हा विषय आपल्या समोर आज मांडलाय. ही चर्चा उपलब्ध आहे ग्रामर प्लॅनेट बाय डॉक्टर उमेश बनसोड या चॅनलवर सुद्धा. मी डॉक्टर उमेश बनसोड, भंडारा, महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.